आज माढा लोकसभा याची उमेदवारी इंजिनियर रामचंद्र घुटुगडे साहेबांना तिसऱ्या आघाडीनं दिलेला आहे। ही आघाडी गोरगरिबांची आहे, ही आघाडी शेतकऱ्यांची आहे, ही आघाडी मजुरांची आहे आणि ही आघाडी प्रस्थापितांचं माढा मतदारसंघाचं डिपॉझिट जप्त करण्यासाठी ही आघाडी आहे। ही नुसती आघाडी नाही, ही गोरगरिबांनी वंचितांनी एका ठिकाणी येऊन एका विचारानं केलेली आघाडी आहे। अरे आज कोट रुपये असतील, 20 कोट असतील, तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्हाला तिकीट दिलं जातं। हे मोडीत करण्यासाठी ही तिसरी आघाडी आहे आणि म्हणून रामचंद्र घुटुगडे साहेबांना धनगर समाजाचा एक आमचा, बहुजन समाजाचा, वंचित समाजाचा, माळी समाजाचा आणि स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या तत्वाचा वारस म्हणून संसदेमध्ये चमकण्यासाठी आणि प्रायव्हेट शाळेमधील जे शिक्षकांचे प्रश्न आहेत, हे शिक्षकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडण्यासाठी आणि आज अनेक पक्षातून, या पक्षातून त्या पक्षामध्ये कोलांट उडी घेणाऱ्या या भ्रष्ट नेत्यांना एक समजवण्यासाठी ही तिसरी आघाडी आहे। ही आघाडीमध्ये महिलांनी, बहुजनांनी, युवकांनी हे मतदान, हे इलेक्शन, हे नेतृत्व हातामध्ये घेतलेलं आहे। आता तुमचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। आम्हाला मोहिते पाटलांच्या नेतृत्वाला विरोध नाही। या महाविकास आघाडी व आघाडी सरकार, इंडिया आघाडी आणि NDA आघाडी यांच्या तत्वांना विरोध आहे। आज गरिबाला मागं ढकललं जातं, हे कशासाठी? अरे बिना पैशाची लोक मतदान टाकण्यासाठी नाहीत का? त्यांचा म्हणून वोटिंग बँक म्हणून फक्त वापर केला जातो का? हे कशासाठी? आज धनगर समाजाला फक्त एकच उमेदवार दिलाय। या माढा मतदारसंघामध्ये धनगराचा उमेदवार नाही का? धनगर ओस पडलेत का? बहुजन समाज ओस पडले का? ह्याचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे पैसा, गाड्या, घोड्या सगळं आहे त्यालाच उमेदवार दिले जाते आणि आम्हाला माढा मतदारसंघामध्ये या प्रस्थापितांना गो बॅक जनता केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।